इंडस्ट्रीला कोणी त्रास देत असेल तर त्याच्यावर मोकासारखीच कारवाई करायची। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। पुणे नाशिक महामार्गावर वाकीजवळ भरधाव कंटेनरने ट्रॅक्टरला धडक दिल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे। यामध्ये ट्रॅक्टर चालक जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भरधाव अवजड वाहन चालक यमदूत बनून रस्त्याने धावत असताना प्रशासन या मंडळींना अभय देत असल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे। वाकी येथे घडलेल्या अपघातातील जखमीला मदत करण्याच्या ऐवजी संबंधित कंटेनर चालकांना वाचवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केल्याचे स्थानिकांनी सांगितले। पुणे नाशिक महामार्गावर भरधाव कंटेनरने अपघातानंतर रस्त्यालगतच्या झाडांना धडक दिल्यानं अशी स्थिती झाल्याचे स्थानिकांनी याबाबतचे फोटो पाठवून कळवले आहेत। आम्हाला ब्लॅकमेल केले जात आहे, त्रास दिला जातो आहे, वसुली केली जात आहे अशा तक्रारी औद्योगिक क्षेत्रातून उद्योजकांकडून आमच्याकडे येत आहेत। मात्र हे खपवून घेतले जाणार नाही। पोलिसांनीही खपवून घेऊ नये। उद्योजकांना त्रास देणारा महायुती किंवा इतर कोणत्याही पक्षाचे असू द्या, त्यांना सोडू नका, त्यांच्यावर थेट मोक्का लावा अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिली। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यालयाच्या इमारतीचे गुरुवारी 6 फेब्रुवारी 2025 रोजी जाधववाडी येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झाले। यावेळी फडणवीस बोलत होते। महाळुंगे औद्योगिक पोलीस संकुल, देहू रोड येथील पोलीस विश्रामगृह तसेच पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यालयाच्या इमारतीचेही ऑनलाईन भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले। तसेच चाकण MIDC मध्ये निबे लिमिटेड प्रकल्पात अत्याधुनिक क्षेपणास्त्रे, शस्त्र व संरक्षण सामग्रीची पाहणी केली। उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गृहराज्यमंत्री योगेश कदम, खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्यासह पुण्यातील सर्व आमदार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आदी उपस्थित होते। मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले की पिंपरी चिंचवड परिसरात मोठा औद्योगिक भाग असल्याने स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची गरज निर्माण झाली। यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय तयार केले। मात्र अधूनमधून पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या औद्योगिक क्षेत्राकडून आमच्याकडे तक्रार येते। आम्हाला त्रास दिला जातोय, आम्हाला ब्लॅकमेल केलं जातंय, आमच्याकडून वसुली केली जाते अशा तक्रारी हे गुंतवणूकदार उद्योजक करतात। काहीही झाले तरी हे खपवून घेतले जाणार नाही। मी पोलीस आयुक्त चौबे यांना आज ऑथराईज करत आहे। काही राजकीय पक्षाचे लोक हे प्रकार करत असतील, कुठल्याही पक्षाचे लोक असले तरी या बाबतीत कुठलीही तडजोड करायची नाही। उद्योजकांना कोणी त्रास देत असेल तर त्यांच्यावर मोक्काची कारवाई करायची। काहीही झाले तरी महाराष्ट्रामध्ये उद्योगांना त्रास होता कामा नये। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहन तोडफोड आणि कोयता गँगवरून पोलिसांना चांगले छापले। तोडफोड करून दहशत माजवणाऱ्यांवर मोक्का लावा, त्यांची शहरामधून धिंड काढा अशा जाहीर सूचनाच अजितदादांनी दिल्या। पिंपरी चिंचवड शहरात एवढ्या इमारती बांधून देतो, चांगल्या सोयी सुविधा देतो, तरीही पुणे पिंपरीत गुन्हेगारी का वाढतीये अशी विचारणा करत जरा सतर्क व्हा अशा शब्दात त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी CSR फंडातून उभारले जाणारे महाराष्ट्रातील पहिले महाळुंगे पोलीस स्टेशन आणि औद्योगिक पोलीस संकुल याचे भूमिपूजन देखील यावेळी केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, नवीन प्रशासकीय इमारत आणि पोलीस अधीक्षक कार्यालय यांची माहिती देणाऱ्या फोटो प्रदर्शनाची उद्घाटनपूर्व पाहणी केली। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते। सगळ्यात चांगलं नागपूरला झालं, आता नागपूरपेक्षा चांगलं पुण्याला होत आहे आणि पुण्यापेक्षा चांगलं आता पिंपरी चिंचवडला होणार आहे। पिंपरी चिंचवडचं आयुक्तालयाची बिल्डिंग ही कदाचित देशातली सर्वात आधुनिक अशा प्रकारची बिल्डिंग असणार आहे। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन आपण या ठिकाणी केलं आहे। आणि SP लक्षात घेतलं पाहिजे, या पुण्याच्या भागामध्ये मधून आम्हाला इंडस्ट्रीकडनं तक्रारी की आम्हाला त्रास दिला जातोय, आम्हाला ब्लॅकमेल केलं जात आहे, आमच्याकडनं वसुली केली जाते। हे काहीही झालं तरी खपवून घ्यायचं नाही आणि मी तुम्हाला आज ऑथराईज करतोय, कारण यातले काही वेगवेगळ्या पक्षाचे लोक असतील, आमचे असतील, दादांचे असतील, शिंदे साहेबांची असतील, पण कुठल्याही पक्षाचे लोक असले तरी या बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज करायचं नाही। जर इंडस्ट्रीला कोणी त्रास देत असेल तर त्याच्यावर मोकासारखीच कारवाई करायची, खालची कारवाई करायचीच नाही। काही झालं तरी उद्योगाला त्रास हा महाराष्ट्रामध्ये होऊ नये। आज हा जो पुण्याचा भाग आहे हा खऱ्या अर्थानं आपलं मॅन्युफॅक्चरिंग कॅपिटल आहे। महाराष्ट्राचं मॅन्युफॅक्चरिंग कॅपिटल हे आमचं पुणे जिल्हा आहे, टेक्नॉलॉजीचं कॅपिटल आमचा पुणे जिल्हा आहे। आणि आता
जगभरातल्या लोकांशी आम्ही इंटरॅक्ट करतोय त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे गुंतवणूक येते आहे. आजच दादांनी सांगितलं तसं 2 फॅक्टरीचं एकाचं उद्घाटन एकाचं भूमिपूजन आम्ही करतो. इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आहे. या गुंतवणुकीला पोषक वातावरण ठेवणं ही आपली आवश्यकता आहे आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की तुम्ही ते काम पूर्ण कराल. यासोबत आज मला याही गोष्टीचा आनंद आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने देखील काही महत्त्वाचे प्रकल्प हातामध्ये घेतलेले आहेत. सगळ्या प्रकल्पाचा मी उल्लेख करणार नाही. चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, परंतु मुख्यमंत्री महोदय काय होतंय, आपण एवढी मुभा देता. आत्ताच माझ्यात एकच तुम्ही योगेशला सांगितलं, दोन्ही राज्यमंत्र्यांना तुम्ही सगळे हेरिंग वगैरेचे अधिकार दिले. तुम्ही मनाचे मोठे आहात. चौबे, तुम्हाला पंकज देशमुखला आणि आमच्या पुण्याच्या सीपीला मी सांगत असतो, आमचा राजकीय हस्तक्षेप आहे का? अजिबात नाही. तरी काल 5 फेब्रुवारीला बिबवेवाडीमध्ये 25 गाड्या फोडल्या आणि त्यापैकी 6 मोटरसायकल, 15 गाड्या, 4 ऑटो रिक्षा. काय म्हणजे का होतंय असं? वैताग आहे. 65 हेक्टर जागा, त्यामध्ये पोलीस आयुक्तांना 20 हेक्टर जागा द्यायला पाहिजे, म्हणजे 50 एकर. त्यांचं परेड, त्यांचा 400चा ट्रॅक वगैरे वगैरे ज्या काही सुविधा सोबेच्या लागतायत त्या, म्हणजे डिपार्टमेंटला लागतायत त्या, झालं काय? त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकण MIDCमध्ये निबे लिमिटेड प्रकल्पात अत्याधुनिक क्षेपणास्त्रे, शस्त्र आणि संरक्षण सामग्रीची पाहणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री उदय सामंत, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, निबे लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे, निबे डिफेन्स अँड निबे एरोस्पेस लिमिटेडचे संचालक प्रकाश भामरे आदी यावेळी उपस्थित होते. पुण्याच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी पोलीस आयुक्तालयाच्या भूमिपूजन प्रसंगी भेट घेतली. यावेळी त्यांनी खेड तालुक्यातील महिला रुग्णालय, चाकण MIDCमधील विविध प्रश्न, वाहतूक कोंडी, अप्पर तहसील, सहकारी साखर कारखाना, चाकणमध्ये प्रशासकीय इमारत व पोलीस स्टेशन इमारत, संग्रामदुर्ग किल्ला विकास आराखडा, भीमाशंकर भोरगिरी विकास आराखडा, डेहणे येथे उपजिल्हा रुग्णालय व 12,000 कोटींच्या रायगड पुणे रस्त्यास मान्यता देण्याबाबत निवेदन दिले. त्याचबरोबर भामा आसखेड येथील एलिगंट वॉटरफ्रंट रिसॉर्ट निष्कासित करण्याची मागणी केली आहे. खेड तालुक्यातील भामा आसखेड धरण प्रकल्पाजवळ वाकीतर्फे वाडा गावाच्या हद्दीत आलिशान बेकायदेशीर रिसॉर्ट चक्क धरणात भराव टाकून उभारण्यात आले आहेत. याच ठिकाणी तहसीलदार, प्रांताधिकारी, महसुलातील अनेक अधिकारी संबंधित रिसॉर्ट मालकांच्या सोबत नृत्य करत असल्याचे दिसून आल्यानंतर खेड तालुक्यात अक्षरशः खळबळ उडाली आहे. याबाबत काही संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी या संदर्भात थेट जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देऊन तत्काळ कार्यवाही करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला असल्याचे भ्रष्टाचार निवारण समितीचे आकाश डोळस यांनी सांगितले. तर त्या रिसॉर्टमध्ये तहसीलदार मॅडम, प्रांत यांनी जे नृत्य केलेलं आहे नाचायचं, याचा मी पहिला जाहीर निषेध करतो. महिला यांनी रिसॉर्टवरती जाऊन जे नृत्य केलं आहे. चुलत भावाला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याला बिअरची बाटली डोक्यात मारून जखमी करण्यात आलं. गुरुवारी दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11च्या दरम्यान सदरची घटना SBM कॉलेज परिसरात घडली. मारहाण करणाऱ्या दोघांवर खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. समय डोळस आणि अक्षय चव्हाण दोघेही राहणार गडही मैदान, राजगुरुनगर, तालुका खेड अशी त्यांची नाव आहेत. तर संकेत गोविंद डुबे राहणार रेटवडी, तालुका खेड यांना पोलिसात तक्रार केली आहे. खेड तालुका खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले. बाजार समितीच्या व्यापारी संकुलातील सहाय्यक निबंधक कार्यालयात निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. खरेदी विक्री संघाची बिनविरोध निवडीची परंपरा कायम राहणार की खंडित होणार, याकडे आता राजकीय जाणकारांचं लक्ष लागलंय. 5 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करणं, 12 फेब्रुवारी रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी, 13 फेब्रुवारीपासून नामनिर्देशन पत्राची माघार, तर 28 फेब्रुवारीला निवडणूक चिन्ह वाटप आणि 9 मार्चला मतदान घेण्यात येणार आहे. आज अखेर 5 नामनिर्देशन पत्र दाखल झाली असल्याची माहिती अधिकारी सचिन सर समकर यांनी दिली आहे. राजगुरुनगर बस स्थानक आवारातील मैला साठवणारी टाकी गेल्या 8 दिवसांपासून फुटल्यानं मैला मिश्रित पाणी बस स्थानक परिसरात येत आहे.
या परिसरात नाकाला रुमाल बांधण्याची वेळ प्रवाशांसह नागरिकांवर आली आहे. तसंच त्यांचं आरोग्यही धोक्यात आलंय. आज तर दिवसभर शौचालय चालकांना शौचालयाला कुलूप लावून ते बंद ठेवलं होतं. त्यामुळे प्रवासी, नागरिक तसंच महिला आणि विद्यार्थ्यांचे यामुळे हाल झाले. अभयारण्य हद्दीत डोंगरावर पॉकलँड मशीननं खोदाई करण्याचं काम सुरू झालंय. भीमाशंकर अभयारण्य इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये उत्खनन होऊन गेली 5 महिने दंड आकारण्यात महसूल प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत माध्यमांनी वृत्त देऊन देखील प्रशासन ढिम्म असल्याचं नागरिकांनी कळवलंय. भीमाशंकर अभयारण्यातील येळवली तालुका खेड गावाच्या हद्दीत अतिसंवेदन वनक्षेत्रात मालकी गट नंबर 117 मध्ये मोठ्या प्रमाणात जेसीबी यंत्राच्या सहाय्यानं डोंगराच्या तीव्र उतारावर 100 बाय 30 फूट बाय 15 फूट उंचीपर्यंत उत्खनन करण्यात आलं. याबाबत भोरगिरी तलाठी यांनी बेकायदेशीर उत्खनन करून 45,000 ब्रास माती मुरम खोदकामाचा पंचनामा तलाठ्यानं तहसीलदार खेड यांना अहवालात सादर केलाय. गेल्या 5 महिन्यात त्याबाबत कुठलाही दंड तहसीलदारांकडून आकारण्यात आलेला नाहीये. स्पॉट व्हिजिटच्या नावाखाली टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होतोय. याबाबत माध्यमांनी वृत्त देऊन देखील प्रशासन ढिम्म असल्याचं स्थानिकांनी कळवलंय. बिहार या राज्याचे मंत्री हरी सहानी यांनी हुतात्मा राजगुरू भगतसिंग सुखदेव यांच्या स्मृतीस्थळ स्मारकाला भेट दिली आहे. यावेळी त्यांच्या समवेत अॅडव्होकेट लालबाबू गुप्ता देखील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी चाकण येथील औद्योगिक वसाहतीतील निवे लिमिटेड मिसाईल्स कॉम्प्लेक्स अँड प्रिसिजन मशिनिंगच्या अत्याधुनिक मिसाईल अँड स्मॉल आर्म्स कॉम्प्लेक्सचं उद्घाटन केलंय. खेड तालुक्यातील खेड पंचायत समितीच्या महिला आणि बालविकास प्रकल्प कार्यालय खेड 1 मधील आणि प्रकल्प कार्यालय खेड 2 असं मिळून खेड तालुक्यात अंगणवाडी सेविकांची 26 आणि मदतनीस महिला 35 रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी दिनांक 18 फेब्रुवारी अखेर कार्यालयीन वेळेत स्थानिक महिलांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी पुणे यांनी आळंदी परिसरातील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांची तपासणी सुरू केली आहे. किवळे येथे हिंदूवीर प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 65 रक्तदात्यांनी रक्तदान केलंय. शासनानं नाफेड मार्फत सुरू करण्यात आलेली सोयाबीन खरेदी मुदत 6 फेब्रुवारीला अखेर बंद करण्यात आल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे. सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देऊन ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर सोयाबीन न आणल्यानं शेतकरी वर्गात खळबळ उडाली आहे. अखंड मराठा समाज आणि मराठा सोयरीक संस्थेच्या पुढाकारातून राजगुरुनगर खेड येथे रविवारी दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी मोफत 94व्या मराठा वधूवर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. श्री क्षेत्र चांडोली येथे दक्षिण वाहिनी भीमा नदी तीरी साक्षात पांडुरंगाचं शुक्रवारी सकाळी विसाव्यासाठी आगमन होत आहे. यावेळी पांडुरंग आगमनासाठी कीर्तन प्रवचन आयोजन करण्यात आलंय. तसंच भाविकांसाठी महाप्रसादाचंही आयोजन आहे. विसाव्यानंतर पांडुरंग कडूस येथे 5 दिवसांच्या मुक्कामाला रवाना होतात आणि या 5 दिवसात पंढरपूर येथे आरती आणि इतर धार्मिक कार्यक्रम होत नाहीत. पांडुरंग कडूस मुक्कामाला गेल्याचं पुजारी सांगतात. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.